जय बाळमा मित्रांनो. तर आपला आजचा विषय त्या चॅनलचा जो सिल्वर प्ले बटन आहे, तो सिल्वर प्ले बटन आपल्याला भेटला कसा? तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर आज जवळपास 2.5 वर्ष होत आले. 2.5 वर्ष पण म्हणता येणार नाही, 2च वर्ष होत आले त्या चॅनलला. ज्या चॅनलचं नाव बाळमामांचा सेवक पालखी क्रमांक 12 आहे. त्या चॅनलची सुरुवात म्हणलं तर एक साध्या फोनवर केली होती आम्ही. मग तो साधा फोन होता रेडमीचा 9 पॉवर म्हणायचा, सेकंड हँड फोन. मग त्या फोनवर मी नवीन चॅनल चालू केलं. चॅनल चालू करून एक महिनाभर चालवलो, म्हणजे उन्हाळ्यात चालू केलता. उन्हाळाभर चालवलो आणि चॅनल चालवून उन्हाळा संपत आला की मग माझी शाळा आली. मग पप्पांना सांगितलं आता शाळेकडे जावं लागते. मग पप्पा म्हणले तू बंद कर, म्हणजे काही गरज नाही म्हणले त्याची. मग हट्ट करून पप्पांना सांगितलं मी चालवावं लागते म्हणले. मग पप्पांना सांगितलं, ते सगळं शिकवून टाकलं त्यांना, ते कॉपी सगळे पेस्ट करून टाकलं. मग तसंच पप्पांनी व्हिडिओ टाकत राहिले. पप्पांनी मग त्या फोनवर जवळपास 70,000 सबस्क्रायबर आपल्याला मिळवून दिले होते. मग तेवढी ती पप्पांची मेहनत होती. मग 70,000 सबस्क्रायबर पप्पांनी त्या जुन्या फोनवर करून दिले होते. मग हळूहळू मग आपल्याला त्यात तेवढी काही माहिती नव्हती यूट्यूबची, ते मॉनिटायझेशन वगैरे. मग इकडून तिकडून दुसऱ्याकडनं माहिती काढून ते चॅनल चालू केला. मग नंतर मग त्या चॅनलवर मोबाईल त्याच मोबाईलवर तो चॅनल चालू केला. मग तो चॅनल तसा चालत राहिला आणि मग नंतर दुसरा फोन घेतला विवोचा V40. आपली परिस्थिती नाही तेवढी मोबाईल वगैरे सगळे लाख रुपयाची जे दुसरे मोबाईल वापरतात तसं मोबाईल वापरण्याची, कारण एक गरीब परिस्थितीतून मी आलेला. आणि ह्यात चॅनलच्या मागं फक्त आणि फक्त वडिलांचा सपोर्ट, आणि जे काही केले ते फक्त वडिलांनी केलेलं आहे माझ्या. आणि माझं फक्त नाववरी आहे बघा, दुसरं काही नाही. मग ती ह्या फोनवर केलेली, आता नवीन फोन घेतलेला कोणता विवोचा, मग त्याच्यावर चालू केलं. मग ते जवळपास लाखाच्या वरी गेले. त्याच्यानंतर लाख झाले, म्हणजे जवळपास तेव्हा पालखी होती मुखेडच्या भागात होती. मग तेव्हा हा सिल्वर प्ले बटन आपल्याला भेटला. हा सिल्वर प्ले बटन आलेला आहे बाहेर देशातनं. तिकडनं आपल्याला हा सिल्वर प्ले बटन भेटला. आता ही मामांचीच काहीतरी कृपा म्हणावं का, तर 2-2.5 वर्षात कुणालाच होत नाही हा. आणि हा सिल्वर प्ले बटन लोक बघण्यासाठी तरसतात, आणि आज आपल्या हातात आहे. ही मामांची कृपा असते बघा. मामांची भक्ती करायला लागते ह्याच्यासाठी. जेवढं आपण मामांसाठी करतात तेवढं मामा आपल्यासाठी करतात. काल मी बग्यावरनं घराकडे आलो, आणि घराकडे येताना मी तिथली चप्पल सगळं पायात आणली नाही, कारण माझी स्वतःची जी मी घेतलेली चप्पल होती ती तिथं हरवली. आणि मग ती तळावर दुसरी चप्पल घेतली होती. मग ती चप्पल, तळावरची चप्पल, तिथलं काहीच घरी यायला जमत नाही बघा. सुतळीचा तोडा सुद्धा घरी आणायला जमत नाही. मग तिथली चप्पल घरी ठेवली, तिथले कपडे जे काय तिथंच ठेवून तसा चालू मी बिना चपलीच आलो. तेव्हा पालखी खांबेगावला, आणि तिकडून जवळपास मी ताडकळसवरनं पालमला आलो. पालमहून लोह्याला आलो. लोह्याला येऊन चप्पल घेतलं मी. चप्पल लोह्याला घेऊन परत मळाकोळीला आलो. मामाच्या दरबारातून काय करायला आणायला जमतच नाही. तिथून भेटतो फक्त आणि फक्त भांडरा. का आपला सिल्वर प्ले बटन, त्या चॅनलचे आज जवळपास 4.5 लाख सबस्क्रायबर झाले. आणि आपला हा नवीन चॅनल, ज्याचं नाव यूट्यूबवाला राहील, त्या मस्तपैकी आपला सपोर्ट राहू द्या. जसं राहू द्या आपल्याला सपोर्ट, जसं तुम्ही त्या चॅनलला सपोर्ट केला तसंच ह्या चॅनलला पण. बाकी मामांची कृपा तर आहेच. मामांची सेवा करतात पप्पा पण, मी पण. आम्ही सेवा करतोच, मामांच्या बग्यावरच राहतो सेवेला. तर बोला बाळमामाच्या नावाने चांगलं